मित्रांनो, याच वर्षी आलेले टॉप 3 सुपर हिरो आणि ॲडव्हेंचर साऊथ चित्रपट जे तुम्हाला एकदा नक्की बघायला पाहिजे. नंबर 3 मिराई हा याच वर्षीचा ॲक्शन आणि ॲडव्हेंचर चित्रपट आहे. याची स्टोरी सुपर योद्धा आणि मायथॉलॉजीशी जोडली गेली आहे. 9 ग्रंथ आहेत आणि त्यांना मिळवल्यावर साधारण व्यक्ती हा अमर बनू शकतो. असाच एक व्यक्ती आहे जो हे ग्रंथ हासिल करण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र यांची रक्षा करणारी एक योद्धा आहे ज्याला आधी त्याच्याशी भिडावं लागणार आहे. या स्टोरीवर बनलेला हा चित्रपट आहे आणि याच्या मुख्य भूमिकेत तेजा सज्जा बघायला मिळणार आहेत. याच्या आधी हनुमान या चित्रपटामध्ये जबरदस्त काम केलं आहे. हा चित्रपट याच वर्षी 12 सप्टेंबरला रिलीज झाला आहे, ज्याला प्रेक्षकांची चांगली पसंती सुद्धा मिळाली आहे. नंबर 2 लोक पार्ट 1. तुम्ही मार्वेल डीसीचे अनेक ॲडव्हेंचर चित्रपट बघितले असाल. त्याच प्रकारचा लोक पार्ट 1 हा चित्रपट असणार आहे. त्याचे अनेक पार्ट असणार आहेत, ज्यातील हा पहिला पार्ट आहे चंद्राजी. सुपर पॉवर असलेली ही एकच व्यक्ती नसून तिच्यासारखे असे अनेक जण आहेत आणि त्यांचा एक वेगळाच युनिव्हर्स बनणार आहे. या चित्रपटात कल्याणी प्रियदर्शनी नॅशनल मुख्य भूमिकेत बघायला मिळत आहेत. या चित्रपटाचा बजेट हा फक्त 30 कोटी इतका आहे आणि 30 कोटीमध्ये एवढा जबरदस्त ॲडव्हेंचर आणि सुपर हिरो चित्रपट तयार करणे हे फक्त साऊथवाल्यांना जमला आहे. हा चित्रपट सुद्धा 28 ऑगस्टलाच प्रदर्शित झाला होता, जो तुम्हाला एकदा नक्की बघायला पाहिजे. आणि नंबर 1 वर येतो देशी सुपर हिरो मिन्नल मुरली. हा सुद्धा एक जबरदस्त सुपर हिरो चित्रपट आहे. हा चित्रपट 2021 मध्ये आला होता. तो हिट चित्रपट बनला. महत्त्वाचं म्हणजे हा चित्रपट 28 तासांचा असून तुम्हाला कुठेही बोर वाटणार नाही. याच्यात दाखवले जाते एक साधारण व्यक्ती आहे, पण एके दिवशी असं काही घडते की त्याला एक अनोखी शक्ती प्राप्त होते. एवढंच नाही तर अजून एक व्यक्ती असते, त्याला पण हे अनोखी शक्ती प्राप्त होते आणि तोच व्यक्ती समोर विलन सुद्धा ठरते. याच विलनशी भिडते हा आपला देशी सुपर हिरो मिन्नल मुरली. मित्रांनो, हे आहेत सुपर हिरो आणि ॲडव्हेंचर साऊथ चित्रपट जे तुम्हाला एकदा नक्की बघायला पाहिजेत. तुम्ही यांमधील कोणता चित्रपट बघितला आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा.